जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। बंधूंनो, बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा, एवढी मात्र मी विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल बुद्ध विटेवरी चॅनल हा पोहोचला पाहिजे। याच्यासाठी तुमचं योगदान फार महत्त्वाचं आहे, कारण संगती मी देवा तुमची केलेली आहे। संगती मी माझ्या पांडुरंगाची केली, संगती मी माझ्या बुद्धाची केली, संगती मी माझ्या आंबेडकरी जनतेची केली। संगत करावी सदा सज्जनांची, संगत करावी सदा सज्जनांची, सावली नसावी कधी दुर्जनांची, सावली नसावी कधी दुर्जनांची। संगत करावी सदा सज्जनांची, कारण तुम्ही सज्जन मायबाप तुम्ही आहात, मायबाप तुम्ही आहात सज्जन। संगत करावी सदा सज्जनांची, सावली नसावी कधी दुर्जनांची। कारण एवढ्या मोठ्या संकटातून मी वाचून आलेलो आहे दादा हो तुमच्यासाठी। सावली नसावी कधी दुर्जनांची, सावली नसावी कधी दुर्जनांची। या ठिकाणी आदरणीय यूपी इंगोले सर यवतमाळ यांनी आज मला धम्मदान पाठवलं। अर्थात धम्मदानांचा उल्लेख करू नये असं एक शास्त्र सांगतं, परंतु मी आपला आभारी आहे इंगोले सर, मी आपला आभारी आहे। आणि आपण जी मागणी केलेली आहे ते सर्व अभंग तुम्हाला सोमवार मंगळवार पर्यंत पोहोचतील, म्हणजे जवळजवळ 8 दिवसांनी पोहोचतील तुम्हाला। असो, आपला विषय चालला नागपंचमीचा, आणि या नागपंचमीच्या ओघानुसार नागपंचमी म्हणजे तरी काय, आणि नागपंचमी हा सण साजरा का केला जातो, आणि बौद्ध धम्मामध्ये नागपंचमीचं वैशिष्ट्य काय हे पाहायचं आपल्याला। विषय हा फार गंभीर आहे तसाच मोठाही आहे, परंतु याच्यापूर्वी जे मी थंबनेल दिलेला आहे तुम्हाला टाकून, नागपंचमी संस्कृती, मला थोडंसं म्हणजे काय की त्याचाच हा पुढचा भाग म्हणला तरी चालेल तुमच्या माहितीसाठी। तर या नागवंशाच्या संस्कृतीमधून आपण काय दाखवणार आहोत, आज लक्षात पाहिजे आहे, लिहिलेलं आहे मी वर्णच आता, की नागपंचमी ब्राह्मण वर्ण विरुद्ध शूद्र वर्ण, आणि त्याच्यावर आजचा ही व्हिडिओ आहे, तो थंबनेलचा आहे, भाग दुसरा म्हणा हवं तर। आणि यांचा संघर्ष, हा संघर्ष कुठपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, तर तो आलेला आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, वह्या संविधान। कारण आज संविधानाला धक्का लावण्याची हिम्मत काही मंडळी करीत आहेत, आणि म्हणून आमच्या अस्तित्वाला पुन्हा एकदा तडा जातो की काय। जवळजवळ 2-2.5 हजार वर्षापूर्वी अशा पद्धतीचा जो तडा गेला, वेगवेगळ्या राजांनी आमच्या नागवंशीयांनी जे बलिदान दिलं, त्या बलिदानाची तसरी आमच्या 14 ऑक्टोबर 1956 नागपूर दीक्षाभूमीवर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणली, धम्मक्रांती घडवून आणली, पुन्हा एकदा धम्म परिवर्तनायक केलं। तदनंतर त्याची पुनरावृत्ती आजही होते की काय, कारण संविधानाकडे पाहण्याचा जो नजरिया आज समाजामध्ये नव्हे तर मान्यवर मंडळींच्या या श्रीमुखावर दिसत आहे, आणि म्हणून वाटतं की बाबा रे
नागपंचमी हे निमित्त असू द्या किंवा तो आमचा आनंदाचा क्षणाचा सण असू द्या, मिश्र पद्धतीचा सण असू द्या, नागपंचमी हा जसा वैभवाचा सण आहे तसा तो नागांची हत्या केली म्हणून तो नाग एक दुःखाचा देखील सण आहे। आणि विशेष म्हणजे जसं आम्ही वैशाख पौर्णिमा ही सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म, वैशाख पौर्णिमा सिद्धार्थ गौतम बुद्धाला बुद्ध गया येथे झालेलं ज्ञानप्राप्ती, वैशाख पौर्णिमा कुशीनगर येथे सिद्धार्थ गौतमांचं झालेलं देहावसान, म्हणजे तिन्ही चक्र किंवा तिन्ही घटना जशा आमच्या जीवनामध्ये एका वैशाखी पौर्णिमेला घडल्या, तद्वतच नागपंचमी या सणा दिवशी देखील आमच्या संघर्षाचा विजयही झालेला आहे। तद्वतच आमच्या काही वरिष्ठ नागराज लोकांची हत्या देखील झालेली आहे। आणि म्हणून नागपंचमी हा मी संमिश्र दिवस मानतो। आणि जेणेकरून त्याची लिंक मला घेऊन यायची कुठं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो नागवंश आमचा जिवंत ठेवलाय म्हणून याचं नाव ठेवलं होतं काय, ब्राह्मण वर्ण विरुद्ध शूद्र वर्ण यांचा संघर्ष आजही चाललेला आहे। जो संघर्षाचा प्रवास जो आजही चाललेला आहे आमच्या बाबासाहेबांपर्यंत आलेला आहे आणि तो आज मितीला बाळासाहेबांपर्यंत येत आहे, प्रकाश आंबेडकरांपर्यंत येत आहे, व्हाया संविधान, व्हाया संविधान। तर ह्या विषयावर आजचा हा स्पेशल शो म्हणून मी केलेला आहे। तत्पूर्वी मी जे तुम्हाला एक गीत म्हणून दाखवलं, कुठलं, संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची। तर आमच्या ह्या राज्यघटनेवर, आमच्या ह्या संविधानावर कधीही दुर्जनाची सावली पडू नये, कारण आमच्या संविधानानं संगत कुणाची केली, आमच्या संविधानानं संगत कुणाची केली, तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्र्यांचा मालक, 32 पदव्यांचा मालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संगत संविधानानं केलेली आहे। संविधानानं बाबासाहेबांची संगत केली म्हणून संविधान अमर राहिले। त्या संविधानाला धक्का लागू नये म्हणून विनंती भगवान बुद्धाच्या चरणी करतो, काय, सावली नसावी कधी दुर्जनांची, सावली नसावी कधी दुर्जनांची, संगत करावी, संगत करावी सदा सज्जनांची, संगत करावी सदा बुद्ध देवाची, सावली नसावी कधी मनुवाद्यांची, सावली नसावी कधी दुर्जनांची, सावली नसावी कधी। माय बाप हो, माझ्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या मी विसरलो असं नाही, मी विसरत नसतो, विसरलो तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी सांगत असतो। तर सांगायचं तात्पर्य काय, तर याच्यावर जो उहापोह झालेला आहे आमच्या संघर्ष गाथेवर, तर संघर्ष गाथेमध्ये पहिला जर कोणी आम्हाला प्रश्न विचारत असेल तर तो प्रश्न विचारला म्हणजे काय विचारला जातो, तर बाबा रे, बौद्ध धर्म हा विश्वव्यापी आहे। कारण मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की नागवंशांचं राज्य पृथ्वीला वेढा मारलेला होता। नाग म्हणजे अस्सल साप नव्हे, तर ते उपरोधाने आम्हाला दिलेली एक उपाधी आहे, कोणाकडून, उच्चवर्णीयांकडून। असो, मग एक तर्क जो आमचा तर्क आहे तर तर्काच्या संदर्भातच बोलतोय मी। व्हिडिओ थोडा लांबला तरी चालेल, बघूया त्याची कॅपॅसिटी किती आहे, ह्याची किती होती कॅपॅसिटी बघूया आपण। तर एका लेखकाने बाबासाहेबांच्या पुस्तकाचा आधार देऊन हे काय सांगतोय तुम्हाला, हे तुम्हाला संविधान वाचवायचंय म्हणून सांगायचंय, जास्त कस पाडण्याचा अर्थ नाही बाबांनो। उदंड शहाणे हो तो तार्किक, आमच्या समाजामध्ये
अनेक उदंड शहाणे आहेत हो, खूप शहाणे आहेत, पण ते कुणाचा मेळ कुणाचा बूट कुणाच्या पाय पोसात नसणे किंवा कुणाचा मेळ कुणालाच नसणे हा त्याचा अर्थ जरी घेतला आपण तरी ते वावगं होणार नाही. म्हणून अंगुत्तर निकायातील एक दाखला तुम्हाला देतो आणि तो देतो आहे ते पाली लिपीमध्ये, आहे ते पाली भाषेमध्ये, पण त्याचं इंग्रजी भाषांतर एका बाहेरच्या म्हणजे ज्याला आपण विलायती साहेब म्हणतो तर त्यांनी ते केलेलं आहे. अंगुत्तर निकायचं पब्लिशड कुठे केलं? सिंगापूरला केलेलं आहे. तर त्या अंगुत्तर निकायचं उत्तर तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओच्या मार्मिकामधून घ्यावं लागेल, परंतु ते समजून घेणं हे मात्र आवश्यक आहे. काय म्हणतो तो अंगुत्तर निकाय? काय म्हणतो लक्षात घ्या. डू नॉट बिलीव्ह इन एनीथिंग simply because you have heard it. फार गांभीर्याने घ्या वाक्य. बुद्ध विटेवर हे चॅनल आयऱ्यागाऱ्यांचं चॅनल नव्हे. मला अभिमान आहे मी असं बोलतोय म्हणून, कारण आहे म्हणून बोलतोय. अभिमान आहे कुणाचा? माझ्या बाबांचा, माझ्या साहेबांचा. डू नॉट बिलीव्ह इन एनीथिंग सिम्पली बिकॉज यू हॅव हर्ड इट. नंबर 2, डू नॉट बिलीव्ह इन ट्रेडिशन because they have to been handed down for many generations. मराठी सांगतोय, सविस्तर सांगतो, काळजी करू नका, शब्दांची फोड करून सांगतो. आणि ते माझ्या संविधानाला आणि आजच्या माझ्या या प्रवचनाला कसं उपयुक्त आहे असं नाही की हितली एक ओळ घेतली तिथली एक ओळ घेतली भराडलं नाही. मला त्याची गरजच नाही. हिकुंड एक ओळ घ्यायची, तिकुंड एक ओळ घ्यायची आणि आपलं दुकान भराडायचं असलं नाही चालत आपल्याकडं. डू नॉट बिलीव्ह इन एनीथिंग बिकॉज इट इज स्पोकन अँड रिमूव्ड बाय मेनी. डू नॉट बिलीव्ह एनीथिंग बिकॉज इट इज फाउंड राइटन इन युअर रिलिजियस बुक. मराठी सांगतो अर्थ, काळजी करू नका. डू नॉट बिलीव्ह इन एनीथिंग merely and any authority of your teacher and elders, but after observed you and analysis, when you find that anything agree with reason and it is conductive to the good and benefit of one and all, then accept it and live up to it. जरा स्पीडनं सांगतो बरं का दादा, स्पीडनं सांगतो आणि त्याचा संबंध मी कसा जोडतोय तेही सांगतो. 13 मिनिटं झालेत, 5 मिनिटं उरलेत. 18 मिनिटाच्या टायमिंग काय दिली त्यांनी. विश्वास ठेवू नका बाबांनो ऐकीव गोष्टीवर. डू नॉट बिलीव्ह इन एनीथिंग बिकॉज यू हॅव हर्ड इट. ऐकीव गोष्टी विश्वास ठेवू नका. डू नॉट बिलीव्ह इन ट्रेडिशन बिकॉज दे हॅव बीन हँडेड डाऊन फॉर मेनी जनरेशन्स. मागच्या पिढीनं सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय, म्हणून विश्वास ठेवू नका. माझ्या बापानं सांगितलं, आजानं सांगितलं, त्याचा अर्थ बोलून नंतर मी सांगेन, म्हणून मी विश्वास ठेवावा की नाही ठेवावा. डू नॉट बिलीव्ह एनीथिंग बिकॉज इट इज स्पोकन अँड रिमूव्ड बाय मेनी. कोणाच्या तरी ते तोंडून आलेलं आहे, कोणाच्या तरी तोंडून ते वाक्य आलेलं आहे आणि म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवावा. हे ऐकावं की नाही ऐकावं. डू नॉट बिलीव्ह एनीथिंग बिकॉज इट इज फाउंड राइटन इन युअर रिलिजियस बुक्स.
तुमच्या धार्मिक पुस्तकांमध्ये अशा पद्धतीचा उल्लेख आहे, म्हणून सो अँड सो गोष्टीवर मी कितपत विश्वास ठेवावा, हे मी मानावं की न मानावं, सगळं गुढ बोलतोय. गुढ 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 डमरूच नव्हे, डफाचा, सगळं गुढ बोलतोय. डू नॉट बिलीव्ह एनिथिंग मेल अथॉरिटी फॉर युअर टीचर्स अँड एल्डर्स. मोठ्या शिक्षकानं सांगितलं, माझ्या शेजाऱ्याने सांगितलं, माझ्या वडीलधाऱ्या मंडळीने सांगितलं, शेजार नव्हे, माझ्या वडीलधाऱ्या मंडळीने सांगितलं, म्हणून अमुक तमुक गोष्टीवर मी विश्वास ठेवावा की नाही ठेवावा. तर दादा हो, या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात, बाबा रे, वेल यू फाइंड टू एनिथिंग ॲग्रीज विथ रिझन. कुठली कारण घ्या तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारी कारणं कुठली आहेत, तर कंडक्ट टू द गुड अँड बेनिफिट फॉर एनी ऑल. तर तुम्ही त्याचा समक्ष आणि प्रत्यक्ष असा अनुमान घेतला पाहिजे, अनुमान घेतलं पाहिजे. अनुभव, अनुमान वगैरे याच्यात मी ज्यावेळी तुम्हाला एखादं तत्त्वज्ञान शिकवणं शून्यवाद, मी तुम्हाला शून्यवाद सांगताना, बुद्धांचा शून्यवाद सांगताना हे तुम्हाला मी सविस्तर असं बोलणार आहे. अँड ज्यावेळी तुमची खात्री पडेल, बेनिफिट ऑफ वन अँड ऑल देन ॲक्सेप्ट यू, त्यावेळी तुम्ही काय करा, ते ॲक्सेप्ट करा. म्हणजे आक्षेपचा मराठीचा अर्थ ॲक्सेप्ट करणे, एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करणे म्हणजे सामावून घ्या. चला, मला जरी थोडंसं जमलं नसलं ॲक्सेप्टचा अर्थ मराठी सांगायला, समरस करून घ्या, असू द्या, माझा शब्द आहे तो समरस करून घ्या. तर अशा पद्धतीनं आपण हा जो अंगुत्तर निकायचा भाग वाचला, हा खरोखरच बुद्धाने सांगितलं असेल का हो, अशा पद्धतीनं की स्वतःच्या धर्माची अशा पद्धतीने चिकित्सा करा. म्हणून विषय हा मी इथंच ठेवतो आणि दादा हो थांबवतो, वेळ संपत आली, उद्या त्याला देखील बोलवतो. जय भीम, जय भीम, जय भीम.